Hello students, good morning. Me Nate madam. Students, today we have to see remaining examples in practice set 6.1. आपण या प्रॅक्टिस सेट 6.1 मधली काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. तर मेनली त्या एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल आहेत. ह्या प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक इक्वेशन किंवा आयडेंटिटी दिलेली असते आणि दोन्ही साईड्स आपल्याला इक्वल दाखवायच्या असतात. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला ही लेफ्ट हँड साईड दिली आणि ही राईट हँड साईड दिलेली आहे. तर आपल्याला ही लेफ्ट हँड साईड घेऊन ती राईट हँड साईड इतकी आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. तर ह्या अशा ट्रिग्नोमेट्रीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला सगळे आपण जे आतापर्यंत फॉर्म्युले बघितले आहेत तर ते सगळे फॉर्म्युले इथे आपण वेगवेगळ्या पद्धतीने यूज करायचे असतात. आता इथे आपण कुठले फॉर्म्युले साधारणतः पाहिलेले आहेत तर बघा, फारसे काही फॉर्म्युले नाही आहेत. 3 आपण पाहूयात. आधी तेच 2 मिनिटात रिवाईज करूया आपण की काय यूज करणार आहोत. प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल मुलांना अवघड वाटतात, कारण एकतर त्यांना वाटतं ट्रिग्नोमेट्रीचे खूप फॉर्म्युले आहेत, पण खरं तर 9वी 10वीला ट्रिग्नोमेट्रीचे जास्त फॉर्म्युले नाहीतच आहेत आणि त्या फॉर्म्युल्यांमधूनच आपल्याला एक्झाम्पल सोडवताना फॉर्म्युले निवडायचे असतात. तर इथे बघा किती फॉर्म्युले आहेत. तर हे 3 फॉर्म्युले आहेत, 1 2 3 आणि हे 3 फॉर्म्युले आहेत, 1 2 3. फक्त 6 फॉर्म्युले जे आहेत हे 6 फॉर्म्युलेच आपल्याला ह्या याच्या प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल सोडवताना यूज करावे लागतात. तर आपण आधी रिवाईज करूया की ते कोणते फॉर्म्युले आहेत. तर एक तर लक्षात घ्या की साइन आणि कोसेक हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल. हे तुमचं पाठच असलं पाहिजे की साइन आणि कोसेक हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. आणि रेसिप्रोकल आहे म्हणजे साइन थीटा आणि कोसेक थीटा यांचं मल्टिप्लिकेशन 1 आहे. साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1 हा एक फॉर्म्युला आहे. आणि हाच फॉर्म्युला साइन थीटा आणि कोसेक थीटा एकमेकांचे रेसिप्रोकल हे कसं लिहितो आपण, साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा आणि कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. म्हणजे हा एकच फॉर्म्युला आहे पण 3 स्वरूपात लिहिलेला आहे. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा आणि साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1. हा एक फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे रेसिप्रोकलचा. दुसरा रेसिप्रोकलचा फॉर्म्युला कॉस आणि सेक हे दोघं एकमेकांचे काय आहेत, रेसिप्रोकल आहेत. आणि हे रेसिप्रोकल असल्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन सेक थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 1. आता हे दोघं एकमेकांचे रेसिप्रोकल आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो, कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा आणि सेक थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू 1. म्हणजे हे फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्याचप्रमाणे बघा इथे टॅन थीटा आणि कॉट थीटा हे एकमेकांचे काय आहेत, रेसिप्रोकल आहेत आणि म्हणून आपण टॅन थीटा इंटू कॉट थीटा इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, रेसिप्रोकल आहे म्हणजे काय, टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा, कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थीटा. असे 3 फॉर्म्युले आपण काय करणार आहोत, यूज करणार आहोत. 3 फॉर्म्युले आपण हे 9 प्रकारे लिहिले. हा 3 प्रकारे लिहिला आहे, हा 3 प्रकारे आणि हा 3 प्रकारे. तर हे 3 फॉर्म्युले आपण हा प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी लर्न करून ठेवायचे आहेत. आता आपण अजून कोणते फॉर्म्युले यूज करणार आहे तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज ज्या आहेत त्या पण आपण इथे महत्त्वाच्या आहेत, तर त्या पण आपण प्रूव्ह दॅटच्या एक्झाम्पलमध्ये यूज करतो. बघा इथे सुद्धा 3 आयडेंटिटीज आहेत. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1, कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर. आता हे लक्षात ठेवा की या रेसिप्रोकलमध्ये कोण मित्र आहेत, साइनचा मित्र कोसेक आहे, कॉसचा मित्र सेक आहे, टॅनचा मित्र कॉट आहे. हे त्यांची फ्रेंडशिप आहे. कशासाठी, रेसिप्रोकलसाठी फ्रेंडशिप आहे. आणि म्हणजे बघा तुमचं कसा वर्गातला एक मित्र असतो आणि तुम्ही घरी जाता तेव्हा घरचा वेगळा मित्र असतो, मग तशीच ह्यांची सुद्धा मैत्री, ह्यांची साइन आणि कोसेकची मैत्री रेसिप्रोकलसाठी आहे, कॉस आणि सेकची मैत्री रेसिप्रोकलसाठी, टॅन आणि कॉटची मैत्री रेसिप्रोकलसाठी आहे. पण आयडेंटिटीसाठी मात्र साइन कुणाशी मैत्री करतो तर कॉसशी. साइन आणि कॉस हे एकमेकांचे मित्र आहेत. कशासाठी तर आयडेंटिटीजसाठी. म्हणजे जसं तुम्ही शाळेमध्ये बेंचवर बसण्यासाठी वेगळा मित्र असतो तुमचा, घरी जाण्यासाठी वेगळा मित्र असतो, खेळण्यासाठी वेगळा मित्र असतो, अभ्यासासाठी वेगळा मित्र असतो, काही काही जणांचे एकच असतात. पण इथं रेसिप्रोकलसाठी वेगळे मित्र आहेत आणि आयडेंटिटीसाठी वेगळे मित्र आहेत. तर बघा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 ही एक आयडेंटिटी आहे. दुसरी आयडेंटिटी आहे कॉस इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर. आणि कॉस म्हटले का मी, कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर.
सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर. हे 3 काय आहेत, मेन आयडेंटिटीज आहेत. आणि मग हे काय लिहिलंय आपण, हे काय नाही, फक्त आपण काय केलंय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर हा कॉस स्क्वेअर जर इकडे आणला तर साइन स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवायचा आहे की साइन स्क्वेअर हा 1 मायनस कॉस स्क्वेअर असतो आणि कॉस स्क्वेअर हा 1 मायनस साइन स्क्वेअर असतो. तर अतिशय महत्त्वाचे हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. पाठच करून ठेवायचे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर अँड कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर. त्याच पद्धतीने बघा, कोसेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर. मग कॉट स्क्वेअर जर इकडे आणला तर कोसेक स्क्वेअर मायनस कॉट स्क्वेअर आलं 1, आणि जर 1 इकडे आणला तर कोसेक स्क्वेअर मायनस 1 आलं कॉट स्क्वेअर. आणि सेक स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर. टॅन जर इकडे आणला टॅन स्क्वेअर तर सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू 1, आणि जर 1 इकडे आणला तर सेक स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर. तर असे हे 3च फॉर्म्युले आहेत, पण आपण ते 9 पद्धतीने लिहिले आहेत. म्हणजे दिसायला हे 9 असले तरी ॲक्च्युअलमध्ये 3 आहेत. आणि हे सुद्धा 3 आहे. 9 दिसायला जरी असलं तरी हे काय 3, म्हणजे हे 3 आणि हे 3 6. असे तुम्ही नीट अभ्यास करून ठेवायचा आहे. प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी हे तुम्ही 2-3 वेळा वाचायचं. आता आपण प्रॅक्टिस सेटमधलं आपलं 5th एक्झाम्पल जे आहे ते सुरुवात करूया. बघा 5th एक्झाम्पल काय आहे. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता टॅन थिटा इज इक्वल टू 1 आणि आपल्याला हे शोधायचं आहे. तर आपण जे 4 एक्झाम्पल सोडवलेले आहेत त्या पद्धतीने सोडवू शकतो, पण त्या पद्धतीने सोडवण्यापेक्षा त्यांनी जरा जास्त वेळ लागतो, मोठं होतं एक्झाम्पल. त्या पद्धतीने सोडवण्यापेक्षा इथे आणखीन एक आपण मेथड यूज करू शकतो. कारण टॅन थिटा काय दिलेला आहे, 1 दिला आहे. आणि टॅन थिटा जर 1 असेल तर थिटा काय असेल, टॅनचा कोणता अँगल हा टॅनचा कोणता रेशो हा 1 असतो, कोणत्या अँगलचा रेशो हा 1 असतो, तर टॅनचा 45 हा काय असतो, 1 असतो. बघा टॅन 45 1 असतो की नाही. 45चा ट्रायंगल बघा, हा आहे 45चा ट्रायंगल आहे. टॅन 45 इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजसंट 1/1, म्हणजे टॅन 45 काय असतो, 1 असतो. आणि म्हणून आपण इथं ते आपलं पाठ करायचंच आहेत आपल्याला सगळे. टॅन थिटा इज इक्वल टू 1 बट टॅन 45 इज इक्वल टू 1. मग या दोघांवरनं काय लक्षात येतं तुमच्या की थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 45. देअरफॉर थिटा इज इक्वल टू 45. आता थिटा काय आहे, 45 आहे. मग आता आपण काय शोधून काढायचं आहे, तर आपल्याला सांगितलंय साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा हे शोधायचं आहे. साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कोसेक थिटा. आता साइन थिटा काय घ्यायचा आहे, 45. मग हे येईल साइन 45 प्लस कॉस 45 अपॉन सेक 45 प्लस कोसेक 45. आता साइन 45 काय आहे, तर साइन 45 बघा ट्रायंगलवरनं कसं शोधायचं. साइन 45 म्हणजे काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजे 1/√2 येईल. साइन 45 आहे 1/√2. कॉस 45 काय येईल, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, हे पण आलं 1/√2. म्हणजे साइन 45 पण 1/√2 आहे आणि कॉस 45 पण 1/√2 आहे. मग इथे काय येईल, साइन 45ची व्हॅल्यू 1/√2, कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2. आता सेक 45 काय आहे बघा, सेक 45 बघा, सेक म्हणजे काय, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट. हे बघा सेक म्हणजे हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट. मग इथे काय येईल, सेक 45 म्हणजे हायपोटेनियस √2 अपॉन ॲडजसंट 1, √2/1. मग इथे आलं √2/1 म्हणजे √2. आता कोसेक 45 काय येईल, कोसेक 45 म्हणजे हायपोटेनियस अपॉन अपोजिट. हायपोटेनियस आहे √2 अपॉन अपोजिट आहे 1, √2/1. म्हणजे हे सुद्धा आलं, हे सुद्धा काय आलेलं आहे, √2/1 म्हणजे √2. आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्या जर पाठ नसतील तर असे ट्रायंगल काढून आपण त्या काय करू शकतो, व्हॅल्यू मिळवू शकतो. तर इथे आलं 1/√2 प्लस 1/√2 अपॉन √2 प्लस √2. आता 1/√2 प्लस 1/√2 ही बेरीज काय झाली, तर ह्यांचा काय सेम आहे, ह्यांचा छेद सारखा आहे. बघा छेद जर सारखा असेल तर आपण कशी करतो ॲडिशन,
तर तुम्हाला आठवत असेल आपण ॲडिशन करताना डायरेक्ट न्यूमरेटरची a+c/b अशी ॲडिशन करतो. a/b + c/b इज इक्वल टू a+c/b. मग इथे 1/√2 1/√2 दोघांचा √2 सेम आहे. मग इथे आपण काय करायचं 1 + 1 1 + 1 किती झाले 2 2/√2 आलं. बघा a+c/b. a आहे 1 b आहे a आहे 1 c आहे 1 1 + 1 2 आणि b काय आहे √2. तर 2/√2 आलेलं आहे. आणि खाली खाली बेरीज करा. √2 + √2 काय झाले √2 + √2 झाले 2√2. मग हे झाले 2√2. आता बघा नीट लक्षपूर्वक पहा. ही तुम्हाला ॲडिशन समजली. ही ॲडिशन आपण ह्या फॉर्म्युल्यावरनं केली आणि ही तर आपली साधी ॲडिशन आहे. √2 किती वेळा आहे 2 वेळा आहे, त्यामुळे हे काय झाले 2√2. आता हा रेशो डिव्हायडेड बाय 2√2. बघा आता इथे 2√2/2/√2 आहे. मग इथे आपण तुम्हाला मी मगाच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं a/b डिव्हायडेड c/d असेल तर आपण काय करतो ह्याला मल्टिप्लिकेशनमध्ये नेतो आणि मल्टिप्लिकेशनमध्ये नेताना काय करतो a/b तसाच आणि हे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि याचा मात्र काय करतो रेसिप्रोकल. सेम आपण तसंच इथं केलेलं आहे. 2/√2 तसाच ठेवायचा. याला आपण कशात न्यायचं मल्टिप्लिकेशनमध्ये आणि हा 2√2 जो आहे त्याचा काय लिहायचा रेसिप्रोकल. मग 2√2चा रेसिप्रोकल काय येईल 1/2√2. म्हणजे हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. तर ते इथे बघा 2/√2 इंटू 1/2√2. तर हा 2 आणि हा 2 काय झाले कॅन्सल झाले. ओके. मग आता इथे काय राहिला इथे राहिला 1 1 इंटू 1 काय राहिला 1 1 इंटू 1 1. इथे काय राहिला √2 आणि इथे पण √2 √2 इंटू √2 2. म्हणजे याचा आन्सर काय आलं आहे 1/2. म्हणजे आपण इथे अँगल 45चा उपयोग करून आपण याचा आन्सर 1/2 मिळवलेला आहे. ओके. डिड यू अंडरस्टँड. नाव लेट अस सी द 6th एक्झाम्पल. आता हे 6th एक्झाम्पल जे आहे याच्यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅटचे इक्वेशन जे ते प्रूव्ह करायचे आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 12th एक्झाम्पल आहेत. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किती एक्झाम्पल आपण घेऊयात बघू. बाकीचे पुढच्यामध्ये घेऊया आपण. इथे आपण काही एक्झाम्पल घेऊयात. ओके. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं की प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला 3 रेसिप्रोकलचे फॉर्म्युले आणि 3 आयडेंटिटीजचे फॉर्म्युले इथे वापरायचे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा की आपण आता ते फॉर्म्युले यूज करणार आहोत. ओके. हे काही फॉर्म्युले आहेत आणि हे काही फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत. 1 बाय 1 आपण एक्झाम्पल घेऊया. आता अतिशय सोपे असतात. फक्त ह्याच्यासाठी जरा प्रॅक्टिस करावी लागते. एक एक्झाम्पल तुम्ही 2-2 3-3 वेळा जर हे सोडवलं तर तुम्हाला हे ट्रिग्नॉमेट्रीचे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल अजिबात अवघड वाटत नाही. चला तर मग आपण 6th मधलं पहिलं एक्झाम्पल बघूया. आपल्याला इथे सांगितलंय sin²θ/cos θ प्लस cos θ इज इक्वल टू sec θ. ही आहे लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड. तर आपण लेफ्ट हँड साईड लिहायची आणि ती प्रूव्ह करत राईट हँड साईडपर्यंत यायचं. असं आपण ह्या एक्झाम्पलमध्ये करणार आहोत. आता आपण लिहूया लेफ्ट हँड साईड. काय आहे लेफ्ट हँड साईड sin²θ/cos θ प्लस cos θ. हे आपलं काय आहे LHS. तर आपण हे सोडवत येऊया. बघूया काय. आता इथे बघा हे एक्झाम्पल सोडवत असताना जसं आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत तसं हे सगळे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला फ्रॅक्शनचे जे रूल आहेत ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ते सुद्धा सारखे यूज करावे लागणार आहेत. आता इथे हा फ्रॅक्शन आहे हा पण समजा फ्रॅक्शन आहे. ह्या दोघांची सम करायची म्हणजे तुम्हाला फ्रॅक्शनचा रूल माहिती पाहिजे. फ्रॅक्शनच्या ॲडिशनचा a/b प्लस c/d. हे फ्रॅक्शन ह्यांची ॲडिशन आपण कशी करतो तर आठवतंय का बघा. नसेल आठवत तर फॉर्म्युला लक्षात घ्या. a आणि d ह्यांचं मल्टिप्लिकेशन मधली साईन प्लस असेल तर प्लस द्या मायनस असेल तर मायनस द्या. नंतर ह्यांचं मल्टिप्लिकेशन BC आणि डिव्हिजनला मात्र डिनॉमिनेटरनी डिनॉमिनेटरला. हा फॉर्म्युला ॲडिशनचा फॉर्म्युला आहे फ्रॅक्शनच्या ॲडिशनचा. तर इथे आपण हा एक फ्रॅक्शन आहे आणि हा फ्रॅक्शन आहे यांचा आपण हा फॉर्म्युला यूज करूया. आता इथे बघा cos θ कुणाला मल्टिप्लाय करायचं तर ह्या cos θ ला आणि इकडे sin² कुणी मल्टिप्लाय करायचं तर याच्या खाली 1 असतो त्यामुळे 1 मी लिहिलेला नाही आपण लिहायचाच नाही तो.
तर इथे 1 इंटू साइन स्क्वेअर येईल साइन स्क्वेअर, कॉस इंटू कॉस येईल कॉस स्क्वेअर. म्हणजे इथे AD प्लस BC आलाय, तर इथे काय येईल साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर येईल. ह्या कॉसने या कॉसला मल्टिप्लाय केल्यावर साइन स्क्वेअर थिटा हा प्लस कॉस स्क्वेअर थिटा येईल. आणि ही डिव्हिजनची साईन. आणि खाली काय लिहितो आपण, तर खाली या दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहितो. तर याचा डिनॉमिनेटर कॉस आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे, तर मग कॉस इंटू 1चं मल्टिप्लिकेशन काय येईल कॉस थिटा येईल. आणि म्हणून ही जी ॲडिशन आहे ही या फॉर्म्युल्यानुसार आपण केलेली आहे. काय ॲडिशन आली आहे ती, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, डिड यू अंडरस्टँड. म्हणजे इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला. आता तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा असं 3 वेळा म्हणा बरं तुम्ही. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. हां म्हटलं. आता सांगा तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवला, तर आपल्याला आठवतोय साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आठवतोय. मग आपण इथं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची काय व्हॅल्यू घ्यायची, तर साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू घ्यायची 1 अपॉन हा कॉस थिटा. ओके, मग इथे कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, इथे आपण फॉर्म्युला यूज केला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. आता हे 1 आलं. आता तुम्ही 1 अपॉन कॉस हे बघितल्यावर तुम्हाला कोण आठवतं, 1 अपॉन कॉस हा रेसिप्रोकल आहे. कुणाचा रेसिप्रोकल आहे, कॉस. आठवा बरं, कॉस हा कुणाचा रेसिप्रोकल आहे, तर कॉस हा कुणाचा रेसिप्रोकल आहे, सेकचा. म्हणजेच 1 अपॉन कॉस काय येईल, सेक थिटा येईल. आणि म्हणून इथे आपल्याला 1 अपॉन कॉस म्हणजे आपण इथे सेक थिटा लिहू शकतो. मग इथे कोणता फॉर्म्युला यूज केला आपण, इथे फॉर्म्युला यूज केला 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. ओके, म्हणजे अशा पद्धतीने इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला, इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला आणि इथे आपण हा फॉर्म्युला यूज केला. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे. तसं प्रत्येक एक्झाम्पल सोडवताना आपल्याला फ्रॅक्शनचे फॉर्म्युले आणि रेसिप्रोकलचे फॉर्म्युले आणि आयडेंटिटीजचे फॉर्म्युले असे 3च प्रकारचे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. डिड यू अंडरस्टँड. तुम्हाला एक्झाम्पल समजलं. ओके, नाऊ लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. काय आहे बघा सेकंड एक्झाम्पल, कॉस स्क्वेअर थिटा इंटू इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. म्हणजे आपल्याला हा LHS काय दिलेला आहे, LHS दिलेला आहे हा, आणि RHS 1 आहे. म्हणजे आपल्याला हे 1 प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आपण इथे काय घेऊया, LHS घेऊया. LHS लिहूया आपण इथं. LHS प्रत्येक वेळेस हा शब्द लिहित चला. हां, इथे पण RHS आला बघा. तर LHS लिहूया कॉस स्क्वेअर थिटा इन ब्रॅकेट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता काय करतो आपण, तर ब्रॅकेटच्या बाहेर जे काही असेल त्यांनी आतमध्ये मल्टिप्लाय करतो. तर ब्रॅकेटच्या बाहेर कॉस स्क्वेअर थिटा आहे, मग कॉस स्क्वेअर थिटानी आपण आत मल्टिप्लाय केलं तर 1ला, तर काय येईल कॉस स्क्वेअर इंटू 1 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, प्लस कॉस स्क्वेअर थिटानी आता टॅन स्क्वेअरला मल्टिप्लाय करूया, कॉस स्क्वेअर थिटा इंटू टॅन स्क्वेअर थिटा. जे इथे फक्त आपण काय केलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनी ब्रॅकेटमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, म्हणजे इथे काही फार अवघड असं नाही आहे. आता इथे बघा कॉस स्क्वेअर थिटा आपण तसाच लिहूया, प्लस हा कॉस स्क्वेअर थिटा आपण तसाच लिहूया. पण टॅन स्क्वेअरचा कोणता फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तर टॅन म्हणजे टॅन थिटा मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. हो की नाही. आता इथं टॅन स्क्वेअर म्हणजे काय येईल, तर साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर येईल. टॅन स्क्वेअरचाच फक्त फॉर्म्युला यूज केला. आता इथे कॉस स्क्वेअर थिटा तसाच, हा कॉस स्क्वेअर थिटा आणि हा कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल होईल, कारण हे काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल झाल्यावर इथे काय राहिलं, फक्त साइन स्क्वेअर राहिलं. मग काय मिळालं आपल्याला, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा हे मिळालं. पण परत म्हणा बरं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हो की नाही. कारण आपल्याला ही आयडेंटिटी चांगली पाठ झालेली आहे. आता साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय असतो, 1 असतो. त्यामुळे कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर आलेला आहे 1. मग हा LHS होता आणि हा आलेला आहे RHS. अँड देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. डिड यू अंडरस्टँड. समजलं तुम्हाला. आता आपण लास्ट एक्झाम्पल घेऊया ह्या व्हिडिओ लेक्चरचं आणि मग पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बाकीचे घेऊया. बघा, कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा प्लस सेक थिटा प्रूव्ह करायचं आहे. LHS लिहून घ्या. LHS आहे, डावी बाजू आहे कॉट थिटा प्लस टॅन थिटा. आता कॉटचा फॉर्म्युला काय आहे, कॉटचा फॉर्म्युला आहे कॉस अपॉन साइन. कॉट थिटा इज इक्वल टू कॉस अपॉन साइन. तो फॉर्म्युला आपण इथे
कॉट थिटाची व्हॅल्यू टाकली. पण टॅनचा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. टॅनचा काय फॉर्म्युला आहे? टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग आपण कॉटची व्हॅल्यू टाकली कॉस अपॉन साइन, कॉटची व्हॅल्यू काय टाकली आपण? कॉटची व्हॅल्यू टाकली आपण कॉस अपॉन साइन, टॅनची व्हॅल्यू टाकली आपण साइन अपॉन कॉस. ओके. आता इथे हे दोघं काय, हा फ्रॅक्शन आणि हा फ्रॅक्शन, फ्रॅक्शनची ॲडिशन कशी करायची तर मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी असेल. आपण काय करतो, ह्या दोघांचं यानी याला मल्टिप्लाय करतो ए डी प्लस या डिनॉमिनेटरनी या न्यूमरेटरला बी सी आणि खाली मात्र डिनॉमिनेटरनी डिनॉमिनेटरला. इथे काय होईल, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थिटा, साइन इंटू साइन, साइन स्क्वेअर थिटा मध्ये प्लस आणि डिनॉमिनेटरला येईल साइन इंटू कॉस. ओके नाही. आता बघा इथे आपण फ्रॅक्शनची ॲडिशन केली. आता तुम्ही परत मला म्हणा बरं, कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1 आपण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हे इक्वेशन वापरलंय. मग कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काय टाकायची? 1 टाकायची. खाली साइन थिटा अपॉन कॉस थिटा. इथे आपण कोणता फॉर्म्युला वापरला? इथे आपण फॉर्म्युला वापरला कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. प्रत्येक स्टेपला फॉर्म्युला यूज करतो. आता इथे काय आलं, 1 अपॉन साइन थिटा 1 अपॉन कॉस थिटा. पण 1 अपॉन साइन थिटा कोण असतं बरं? साइन हा कुणाचा रेसिप्रोकल आहे? साइन 1 अपॉन साइन थिटा हा कोसेक थिटा असतो आणि 1 अपॉन कॉस थिटा हा सेक थिटा असतो. आणि म्हणून आपण इथे आपण 1 अपॉन साइन थिटाला घेऊया कोसेक थिटा, 1 अपॉन कॉस थिटाला घेऊया सेक थिटा. म्हणजे आपल्याला ही उजवी बाजू काय मिळाली? कोसेक थिटा इंटू सेक थिटा. आणि ही आपली कोणती बाजू आहे? उजवी बाजू. म्हणजे आपण ही लेफ्ट हँड साईड घेऊन आपण काय प्रूव्ह केलेलं आहे तर राईट हँड साईड प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणते फॉर्म्युले यूज करतो. आपण फ्रॅक्शनची ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन यूज करतो, किंवा ह्या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आपण यूज करतो, किंवा आपण रेसिप्रोकलचे फॉर्म्युले यूज करतो. याच्या व्यतिरिक्त आपण इथे फारसे वेगळे फॉर्म्युले यूज करणार नाही आहोत. आणि म्हणून हे प्रूव्ह दॅटचे एक्झाम्पल फारसे अवघड नसतात. फक्त करा तुम्ही ते, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं? जर का तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. Thank you.